EPS 95 पेन्शन धारकांसाठी माननीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी एक पत्र श्रम मंत्री मनसुख मांडवीजी यांना लिहिलेले आहे। EPS 95 पेन्शन धारकांच्या आतापर्यंतच्या संघर्षाला न्याय देणारं हे पत्र आहे। नेमकं पत्र काय लिहिलेलं आहे किंवा मनसुख मांडवीजी यांनी यावर आन्सर दिलं का, दिलं तर काय दिलं आहे किंवा नितीन गडकरी यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचं काम कोणी केलं याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचं हे लेटर आहे। प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचं हे लेटर आहे, जे की माननीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी पाठवलेलं लेटर आहे। अतिशय महत्त्वाचं आहे। नेमकं या लेटरमध्ये काय म्हटलं आहे किंवा कोणी यांना म्हणजेच नितीन गडकरी यांना कोणी लेटर पहिल्यांदा पाठवलं होतं आणि ते लेटर अटॅच करून नितीन गडकरी यांनी स्वतः एक लेटर तयार केलेलं आहे आणि हे दोन्हीही लेटर माननीय श्रम मंत्री मनसुख मांडवीजी यांना पाठवलेलं आहे। नेमकं काय आहे अपडेट आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहूया, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। त्यात म्हटले आहे बघा लेटर, पहिल्यांदा आपण लेटर पाहूयात। नितीन गडकरी यांनी श्रम मंत्री मनसुख मांडवीजी यांना काय लेटर लिहिलेलं आहे, त्यानंतर पाहूयात की महाराष्ट्राचे जे नागपूरचे जे NACचे म्हणजेच EPS 95 पेन्शन धारकांच्या संघटनेचे NACचे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत यांनी नेमकं काय लेटर लिहिलं याची सुद्धा कॉपी आहे। या कॉपीमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर सर्वात पहिलं पाहूयात माननीय नितीन गडकरी रस्ते व वाहतूक मंत्री जे आहेत माननीय नितीन गडकरी यांनी नेमकं लेटरमधून काय म्हटलं आहे, जे लेटर मनसुख मांडवीजी यांना पाठवलेलं आहे। तर त्यांनी म्हटलं आहे की आपण स्वस्त आणि मनोबल असाल याची अपेक्षा करतो। मी तुम्हाला असे अनुरोध करतो की आपण खाली दिलेल्या गोष्टींवर विचार करावा। आता कोणकोणत्या गोष्टी आहेत पहा। श्री अरुण जमाडे नागपूर, जे की महाराष्ट्र EPS 95 पेन्शन संघटनेचे पदाधिकारी आहेत, तुम्ही यांना ओळखत असाल। ही संघटना सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विशिष्ट नागरिकांच्या न्यूनतम मुद्द्यांवरती काम करते। यांनी या मामल्यावर एक पत्र दिले आहे। आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण या गोष्टींवरती विचार करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिशानिर्देश करावा। म्हणजे माननीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेले आहे की जे अरुण जमाडे आहेत यांनी त्यांना पत्र दिलं होतं। नितीन गडकरी यांना जे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये ज्या मागण्या मागितलेल्या आहेत किंवा जे मुद्दे मागितलेले आहेत, जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे तुम्ही पूर्ण करावेत, दिशानिर्देश करावा आणि EPS 95 पेन्शनर्ससाठी जी पण उचित कार्यवाही होऊ शकते त्याचे दिशानिर्देश जारी करावा। हे पत्र 2 फेब्रुवारी 2026 ला नितीन गडकरी यांनी श्री मंत्री म्हणजेच श्रम मंत्री जे आहेत श्री मनसुख मांडवीजी यांना दिलेलं आहे। तर हे लेटर होतं नितीन गडकरी यांनी दिलेलं। यानंतरचं लेटर पुढचं पाहूयात। NAC कडून जे लेटर लिहिलं होतं म्हणजे पत्र लिहिलं होतं जे नितीन गडकरींना NAC कडून, हे अतिशय महत्त्वाचं पत्र असणार आहे, कारण नितीन गडकरी यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे त्या लेटरद्वारे की NACचं जे पत्र आलेलं आहे पदाधिकाऱ्यांकडून, त्या पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या पत्राची तुम्ही दखल घ्यावी आणि त्याच्यावर उचित कार्यवाही करावी असं सांगितलेलं आहे। परंतु नेमकी या पत्रातून काय म्हटले आहे, NACच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे ते पाहणं ही अतिशय महत्त्वाचं आहे। तर बघा त्याची NAC कडून जे पत्र लिहिले आहे त्याची प्रत सुद्धा याबरोबर अटॅच केली आहे। म्हणजे नितीन गडकरी यांनी जेव्हा श्रम मंत्र्यांना पत्र दिलं त्याच्याबरोबर जे NAC कडून आलेलं पत्र होतं जे की जमाडे यांनी दिलेलं होतं, पदाधिकारी आहेत NACचे त्यांनी दिलेलं होतं, त्या पत्राची जी प्रत आहे तशी तिथे अटॅच केली आहे। हे पत्र 28/1/2026 ला पाठवले होते। म्हणजे NACच्या पदाधिकाऱ्यांकडून नितीन गडकरी यांना 28 जानेवारीला पत्र पाठवलं होतं आणि नितीन गडकरी यांनी श्रम मंत्र्यांना 2 फेब्रुवारी 2026 ला पत्र दिलेलं आहे। त्यांनी काय दिलं ते आपण वरती पाहिलेलं आहे। नेमकं आता पदाधिकाऱ्यांनी पत्र काय दिलेलं आहे ते पाहूयात। यावरती मनसुख मांडवे यांचं नाव लिहिलेलं आहे। या पत्रावरती मनसुख मांडवे यांचं नाव लिहिलेलं आहे, जी
प्रत नितीन गडकरींना पण पाठवली आहे. म्हणजे LICच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरींना प्रत पाठवलेली आहे. यामध्ये लिहिले आहे की 28 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या बजेट सत्रामध्ये EPS 95 पेन्शन जी आहे वाढ त्याची घोषणा करा. लोकसभा राज्यसभामध्ये जो संदर्भ दिला आहे, EPFOचा वार्षिक रिपोर्ट सुद्धा दिलेला आहे, आंदोलन केले याचा सुद्धा रिपोर्ट दिलेला आहे, किंवा शिवाय आतापर्यंत केलेली लिखित स्वरूपाची पत्र आहेत याचा सुद्धा यावरती रिपोर्ट दिलेला आहे. आणि लोकसभा राज्यसभामध्ये आतापर्यंत दिलेल्या उत्तराचा उल्लेख म्हणजे EPS 95 पेन्शन धारकांना आतापर्यंत लोकसभा राज्यसभामध्ये जे उत्तर दिले त्याचा सुद्धा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर मंत्रालयाने एक ॲक्च्युरियल मूल्यांकन अनिवार्य केलं आहे, जे की EPS 95 पेन्शन धारकांना पेन्शन फंडमध्ये शिफारस करतो, जे की वास्तविक 16/11/1995 ला स्थापनेच्या वेळेसच अधिवेशनात स्थितीत होता. म्हणजे ही जी EPS 95 पेन्शन जी आहे ती लागू झाली 1995 ला. त्यावेळेच्या स्थापनेच्या अधिवेशनातच तो मुद्दा स्थितीत होता. पुढे EPS 95 पेन्शनर्सची पेन्शन 7,500 करा आणि महागाई भत्ता या संदर्भात सांगितले आहे. पुढे त्या पत्रामध्ये EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन 7,500 करा आणि महागाई भत्ता सुद्धा वाढवण्याची मागणी केलेली आहे. EPS 95 पेन्शन 30 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस देतात. 1996 ला एक लेटर जारी केले होते, ज्या लेटरमध्ये सर्व्हिसनुसार उल्लेख केला होता. त्यामध्ये बघा कशा सर्व्हिसनुसार उल्लेख केला होता. 1996 ला जे लेटर दिलं होतं त्यामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त जर सर्व्हिस केली तर 4,500 रुपये पेन्शन मिळणार असं त्यावेळी उल्लेख केला होता. त्यानंतर 30 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली तर 7,977 पेन्शन मिळणार आणि 35 वर्षापेक्षा जास्त सेवा केली तर 14,854 जे आहे पेन्शन मिळणार आणि 40 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली तर 27,156 पेन्शन मिळणार असा त्यावेळी उल्लेख केला होता. परंतु आता सद्यस्थिती पाहिली तर 81 लाख पेन्शनर्स असे आहेत की ज्या पेन्शनधारकांना 1,000 आणि 1,000पेक्षा कमी पेन्शन मिळते. शिवाय EPS 95 पेन्शनर जवळजवळ 12 लाख योगदान दिलेले आहे. सरकारला EPS 95 पेन्शन धारकाने 12 लाख जवळजवळ योगदान दिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंतच्या त्यांच्या सर्व्हिसमध्ये आणि हे त्यांचेच पैसे आहेत असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तरी हा पेन्शन 1,000पेक्षा कमी तरीही 1,000पेक्षा कमी पेन्शन दिले जाते. यामुळेच 7,000 पेन्शन करण्याची मागणी ही या लेटरमधून केलेली आहे. म्हणजे कोणत्या जमाडे यांनी जे की LICचे पदाधिकारी आहेत नागपूरचे त्यांनी या लेटरमधून या मागण्या केलेल्या आहेत. जे 2013 मध्ये कोश्यार समितीने सांगितले होते. म्हणजे कोश्यार समितीने 2013 मध्ये सांगितलं होतं, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. आंदोलन एक निघालं होतं आणि त्यामध्ये ही म्हणजे घोषणा केली होती किंवा बऱ्याच जणांना असे अनाउन्समेंट सुद्धा केली होती की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही आम्ही वाढवू. परंतु आतापर्यंत 10 ते 12 वर्ष झालेले आहेत, वाढवलेली नाही. असे हे सर्व मुद्दे हे जे लेटर आहे जमाडे यांनी पाठवलेले या लेटरमध्ये मांडलेले आहेत. आणि ह्या लेटरची प्रत आहे ती प्रत अटॅच करून माननीय नितीन गडकरी यांनी 2 फेब्रुवारीला श्रम मंत्र्यांना जे पत्र आहे ते पत्र लिहिलेलं आहे. आणि या पत्रात सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही EPS 95 पेन्शन धारकांचा जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करा, परंतु जर तुमच्या श्रम मंत्रालयाद्वारे उचित कार्यवाही करा. म्हणजे जे उचित तुमची काय आहे उचित म्हणजे EPS 95 पेन्शन धारकांच्या मानाने जे तुमच्याकडून उचित काही देणं जमत आहे ते एकदाच तुम्ही कन्फर्म करा आणि EPS 95 पेन्शन धारकांची मागणी पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. शेवटी त्यांनी हे पत्र प्रत अटॅच करून मनसुख मांडवीजी यांना पाठवलेले आहे. परंतु त्यांनी आतापर्यंत कोणताही रिप्लाय दिलेला नाही. आपल्याला वाट पाहावी लागेल की त्यांचा रिप्लाय नेमका काय येतो आणि त्यावरती आपलं जे पुढचं अपडेट आहे ते समजणार आहे. सो अतिशय महत्त्वाचं हे आजचं अपडेट होतं जे की प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांना अतिशय महत्त्वाचं आहे. सो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.